आपली एक स्पेशल जागा आहे बजरंगबलीची. त्या ठिकाणी आपण ग्रंथ चालू करत असतो इकडे आल्या तपस्येमध्ये. आणि आता नेमकं कसं झालं आहे, पैशाची अस्थिरता असल्यामुळे, म्हणजे पावसाची अस्थिरता, त्यामुळे पैशाची अस्थिरता आणि स्थिर वगैरे असं स्थिरीकरण चाललं आहे बरोबर. पण स्थिरीकरण हे परफेक्ट नाही आहे. म्हणजे अनेक बिझनेसवरती झोत टाकल्यानंतर असं होतं. म्हणून आपण पान क्रमांक 176 इथे आपण थांबलो होतो मुंबईमध्ये. आणि काही अध्यायांच्या ओळी राहून गेल्या. त्यात आपल्याला कंटिन्यू करण्यासाठी योग्य जागा मिळाली. तर आईवडिलांच्या आशीर्वादाने आपण चालू करूया. तया तेने म्हणितले ते क्षणी उद्धारसी श्रीकृष्णचरणी, जे आजी श्री चक्रपाणी साच केले. मग वंदुनी श्रीचरणा, गंधर्व गेला निजभुवना, हरुष झाला गोळीजना, आली यात्रा सारू. पुरे हे नृपा शिरोमणी, वसते चरिता वृंदावणी, क्षुधार्थ झाला श्रीचक्रपाणी, म्हणे गोपाळात, अरे आजी गोकुळा भितरी, यज्ञ होताय दीक्षिता घरी, तो सिद्ध पाक आणा झडकरी, करू भोजन येते. आता अशा प्रकारे हा कालचा जो साधू संतांचा संघ होता, त्या संघात आपल्याला भरपूर मोठा भाव मिळाला. पण साधूची तत्त्व कशी असतात, खूप महान असतात बरोबर. मग अतीत झाल्या यज्ञा, विनुमुख झाल्या धर्माज्ञा, होय धर्महाणी, वज्राधिपती राजानंद तयाचा पुत्र गोविंद, तयासी तव अनुष्ठे चेतना आधी उपारू द्यावा. परी ते ने देती मूर्ख, गोपाळ धाडिले विमुख, तेने भार्यासी दुःख बोध झाले बरं. तर अशा प्रकारे 133 ओळीमध्ये कुठे एक चांगल्या दीक्षितांच्या घरी भोजन आहे. आणि मग ते गेले वेगेसी, गोपाळ म्हणते दीक्षितासी, भोजन मागे ऋषिकेशी पाठविले आम्हा. अशा प्रकारे श्रीकृष्ण भगवंताने जेवण मागितलेलं तिथे. दीक्षित म्हणे पाठविले तरी, भिक्षा करा मी घरोघरी, हवन झाले या बाहेरी, कवना अन्न देऊ नये. तो भार्या बोलली संज्ञा, अतीत आली आज्ञा, विनुमुख झाली या धर्माज्ञा, होय धर्महानी. वज्राधिपती राजानंद त्याचा पुत्र जो गोविंद, त्यासी तव अनुष्ट सिद्ध आधी पारुर, परी ते ने देती मूर्ख, गोपाळ धाडिले विमुख, तेने भार्यासी दुःख बोध झाले. इतका समय वेदध्वनी वेणू वाहिला चक्रपाणी, तो कर्णद्वारा संचरला म्हणे दीक्षित भार्यांचा. तेने झाली या उतावेळा, श्रीकृष्ण देखावा डोळा, ताटे विस्तारून सगळा निगत्या झाली. त्यात एक धावनिया वळीली आपली भार्या, म्हणे तुझी धावनिया होसी व्यभिचारिणी. परते नावेरीची विधिली, म्हणून तिने खांबेसी बांधिला, तो ते प्राण सांडी ती झाली निश्चेतन प्रेत. त्यावेळी तो तयाचा भरी, हा म्हणून सोडली नारी, ते चेतन झाली चडकरी, निघाली सखिया सवी. मग षडरासांनी सगळा वृंदावन आलिया बाळा, गोपाळेसी यदुपाळा दिली आरोहणा. ऐसा संतृप्त केला श्रीपती, योग्य झाली आनंद प्राप्ती. अशा प्रकारे 176 पान पूर्ण झाले आपलं. आता याचा अर्थ आपण सांगू शकतो, कारण की आज अर्थ सांगण्याचा आपल्याकडे वेळ आहे. पण योगा असा असतो की अर्थाचं निरूपण करताना मोबाईल आणि गुगलसुद्धा अपुरा पडेल, इतके मोठे अर्थ या ग्रंथाचे आहे. तर 177ला आपण सुरुवात करू. आता 20 अध्यायामध्ये 177. मग निजे मंदिरी झळती गेल्या गोकुळा, पुरो हे गोकुळाची बाळ कुमारी, पती होवा राओ मुरारी, म्हणून कार्तिक मासवरी करीती स्नान. ऐसा कवणे एक वेळा, यमुनी तिरी वज्रबाळा, चिरे ठेवून सगळा खेळता ती जळकिळी. तो तेथे वसते चारिती, अकस्मात आला श्री अनंतो, तेने नग्न बाळा जळांतू खेळता देखील या. दृष्टी चुकवून त्याची वस्त्र नेली अवघ्याची, वृक्षारूढ झाला सवेची पाहती आबळा. चिरे न देखिती ते तिरी, दूषित
झाली सुंदरी तव वसरेसी कळंबावरी देखिला कृष्ण जळात बैसोनी लचिता प्रार्थिती यादव नाथा चिरे द्यावीसी समर्था नग्न दिखेले कमली तो म्हणे वनमाळी इथे येऊन आपल्याली वस्त्रे घ्या म्हणून जवळी हाकारी लज्जिता त्यावेळी त्या वस्त्र हस्तवस्त्री जवळी आल्या सुंदरी रड्या विनोदी श्रीहरी म्हणे आबाळाते दोन्ही कर जोडीने भारी भाळी ठेवूनी वंदा माते सगळी आल नृत्य कराल त्यावेळी देईन वस्त्र तुमची ऐसे बोलता गोपाळा विस्मिता हंसीन लिया बाळा मग चेपोळिया ताळी सगळा प्रवर्तीला नृत्य ऐसा संगीत युक्ती देख नृत्य केला क्षणिक मग वस्रोची ती ऐक दिदली देवी ऐसा हास्य रसे अबळासी वसरे दिदली ऋषिकेशी तेही चिरे विढूने देवासी केला नमस्कार गोकुळा गेल्या झडती मग त्यासी कारण श्रीवती रासक्रीडा केला प्रीती ते सांगी जेले पुढा इति श्री भागवत महापुराणे दशमास्कंदे श्रीकृष्ण बाळक्रीडा पवाडे प्रसंग 20. आता 177 पान पूर्ण झाले आणि ह्या पण गणपती बाप्पा आईवडील आणि अक्कलकोट स्वामी यांच्यासमोर आज खूप मोठा योगायोग झाला आहे की साक्षात खंडोबा आणि दगडूशेठ हलवाई हा गणपती अध्याय ऐकत आहे आज. शिवाय इथे आई म्हाळसा खंडोबा भानुबाई आणि आई सप्तशृंगीसुद्धा अध्याय ऐकत आहे भोले बाबासुद्धा. असा योगायोग असतो कधी कधी अध्यायाचा. तर आपण 20वा अध्याय पूर्ण केला. आई लक्ष्मीची थोडीशी कृपा कमी आहे नाशिकमध्ये पण ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे घबाड भरपूर आहे बरोबर. म्हणून 21व्या अध्यायाला आपण थोडीशी सुरुवात करून देऊ जेणेकरून हा प्रबंध आपला पूर्ण होईल. 178 पानामध्ये 21वा अध्याय श्री परेशाय नमा चक्रधर स्वामी श्रीकृष्णाय नमा असोही गोपवस्ते नेलिया संवत्सर भरला त्या तव सत्यलोकी ब्रह्मया झाला क्षण न तव स्मरण झाले चतुरांना गोकुळी स्त्रिया गोदना अकांत व्रतला असेल जाना गोपवस्ते विना जेणे आनंद दिले तिन्ही लोक त्याची अशी काहीसे वियोग दुःख हे सामर्थ्य ब्रह्मा चतुर्मुख नेण्याची देखा म्हणे सीता अभिमानी रावण वदिले शंका होणी मीना वराव रूप दारुण हिरणाक्ष वदिला प्रल्हाद कैवारी सकोपे होऊन वदिला हिरण्य केशपे तो याचा शक्ती प्रताप कोपे काही झाला. तर अशा प्रकारे आपण 21व्या अध्यायाची जवळजवळ 5 ओळी आपण घेतलेल्या आहेत आणि गणरायाला नमस्कार करून पंतनगरेश्वर परमसुंदर गणपती हा म्हणजे परमसुंदरतेचा जो वेध आहे तो आपल्याला इथून लागलेला आहे. आणि स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनाशिवाय आणि त्यांच्या आज्ञेशिवाय आपण इकडे नाशिकला येत नाही. तर काल आईवडिलांचा दिवस होता म्हणून आपण आईवडिलांचा हा साधा भोळा फोटो आहे आपल्याकडे. याला आपण डिजिटल बनवू काही दिवसांनी कारण की घरामध्ये फोटो आहेत चांगले चांगले पण आपण प्रवासात असाच होतो साधा भोळा. आणि हा गणपती आपल्या घरी आला आहे रामभाऊ आता अतिशय सुंदर गणपती आहे पण त्याची लीला आपल्याला समजत नाही बरोबर. असं हे परमेश्वराचं वास्तव्य आहे ते. आणि गावाकडे कसं आहे परमेश्वरी शक्ती जास्त असतात मुंबईच्या मानाने खूपच शक्ती असतात देवाच्या बरोबर. तर ह्या मंदिराची रचना लवकरात लवकर चालू करायची आपल्याला. भले आपलं लग्न थोडं आणखी लांबलं तरी चालेल पण हे मंदिर पहिले सुरुवात करायची. निदान 5 मिनिटला तरी इथं आपण पायार असला ना मग लग्न दुसऱ्या दिवशी आपण करू शकतो. ओके. तर त्यासाठीच आता परत एकदा एक चक्कर येतो आहे मंत्रालयात मी किंवा भाऊला तर मी काय बोलू शकत नाही शेलार साहेब किंवा बांधकाम मंत्र्यांना भेटतो आणि इथला हा जो प्रस्ताव आहे पूर्ण करून घेऊ आपण. बरं फडणवीस साहेब होकार दिला आहे पण ते जे डिपार्टमेंट आहे ते जागृत करावं लागतील आपल्याला. ओके चला स्वामी समर्थ. जय शिवशंकर जय भोलेनाथ.